आपल्याला बघायला मिळत आहेत. वेलकम शुभ सन्मान आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान आमचे ग्रुपचे सर्व मॅनेजमेंट मेंबर या ठिकाणी दाखल झाले आहेत. आमचे हर्षद असतील, प्राण असतील, सर्वांचं आम्ही बेटेगावच्या क्रीडा नगरीमध्ये आणि विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर प्राण भोईर यांचं शुभागमन झाले. भोईर प्राण यांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झालेलं आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटसाठी प्राण भोईर यांनी दिलेले आहेत. एक लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहे. आम्ही जिन सर जिन सरांना आम्ही विनंती करतोय. गिरीश गरज सरांना आम्ही विनंती करतोय की प्राणभाऊ यांचा आपण शुभ सन्मान इथे करायचा आहे. स्नेहाचं पुष्पगुच्छ इथे दिलं जाईल आणि प्राण भोईर सरांचं यथोचित सन्मान आपण बघू शकतायत. वेलकम प्राण भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या क्रीडा नगरीमध्ये. आणि मी विनंती करतोय कॉमेंट्री स्टुडिओकडे आपण O2 स्टुडिओ. धन्यवाद सर. वळूया मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहत आहेत. एका साईडनं नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण करताय सारपाटी 11 हा संघ. पहिलं षटक या ठिकाणी परिपूर्ण झालं आणि पहिल्या षटकानंतर 2 धावा धाव फलकावरती साई गणेश सातिवले हा संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 वीरेंद्र बाबरे अर्थात वीरू याला आपण बघितलं. 18 क्रमांकाची जर्सी, कमी वयामध्ये उत्तुंग भरारी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत वीरूच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि पहिलं षटक आपल्या नावी केलंय. फक्त 2 धावा या खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये सुमित म्हात्रे यांना आपण पाहतायत गोलंदाजी करताना चांगली स्टार्ट मिळवून दिली. दुसऱ्या साईडनं 2 फलंदाज साई गणेश सातिवली संघाच्या माध्यमातून सिद्धेश पाटील यांना आपण पाहतायत आणि दुसऱ्या बाजूनं पंकज पाटील. हे 2 ओपनिंग पेअर साई गणेश सातिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील यावेळेस फलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सुमित म्हात्रे यावेळेस टप्पा चूक ठेवला. टेस्टिंग लाईनचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज सुमितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण आतापर्यंत केलंय. ज्या अनुषंगाने वीरूने स्टार्ट दिले आणि तदनंतर सुमित याला आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी योग्य लेंथ लाईनचा वापर. एक गोलंदाज म्हणून सुरुवात फारच महत्वाची असते, द बिगिनिंग, आणि तेच केलंय. त्यापुढे पंचांकडे लाऊड अपील. यस, फिंगर इज गॉन नाव. अंपायर नाव अभिजित सावंत सर दर्शवत आहेत. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून पहिला गडी बाद होताना पंकज पाटील बॅक टू दी डगआउट गॉन. यस डिझाय.
यावेळेस आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती फलंदाज सागर धानबा याला आपण पाहत आहेत. बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता समोर सुमित म्हात्रे हा गोलंदाज. त्यावेळेस गती होती आणि पूर्णपणे बीट झाला. सरप्राईज डिलिव्हरी चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्पीड गन आपण पाहत आहेत. सुमित म्हात्रे ज्या अनुषंगाने वेग जनरेट केला जातो आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. अनप्लेबल साबित झालाय. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केलाय चांगल्या रीतीचे आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत सुमित म्हात्रे यांच्या फेवर मध्ये. चौथा चेंडू षटक क्रमांक 2 मधील. यावेळेस ऑन ड्राईव्हच्या फटक्यामध्ये कन्वर्ट सागर आपलं अकाउंट ओपनिंग करतोय. 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावरती. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव कंजूस मारा आतापर्यंत गोलंदाज करतायत. तर दुसऱ्या साईडनं सिद्धेश पाटील आणि सागर यांना मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल. एका पार्टनरशिपची गरज आहे साई गणेश सातिवली या संघाला. पुन्हा एकदा सुमित म्हात्रे. यावेळेस लोअर फुट चेंडू पाहायला मिळाला. सलीम डॉप मध्ये 1 धाव मिळेल. एका धावेसहित 4 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत षटक क्रमांक 2 मधील आणि धावा लागल्या 4. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. 6वा चेंडू. सुमित म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. एक फास्ट अँड फ्युरियस बॉलर आपण पाहत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गतीचा बेताज बादशाह म्हणून आतापर्यंत संबोधला जाईल यात काही शंका नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण. पहिल्या षटकामध्ये आपण वीरूला बघितलं फक्त 2 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये आपण सुमित म्हात्रेला बघितलं फक्त 2 धाबा. आणि अशा अनुषंगाने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ येथे झालाय परिपूर्ण आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर साई गणेश सातिवले हा संघ जाऊन पोहोचला आहे. 1 गडी बाद 4 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 पुन्हा त्या ठिकाणी वीरू याला आपण पाहत आहेत. 18 क्रमांकाची जर्सी गोलंदाजी मार्क वरती. यंदाचं वर्ष चांगल्या अनुषंगाने गाजवलं गेलंय. वीरूच्या माध्यमातून आपण पाहतोय सटपटी 11 या संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना. यावेळेस ओव्हर द विकेट टप्पा अचूक ठेवला. चांगली लेंथ लाईन आहे. यावेळेस प्लेड अँड मिस चांगल्या रीतीची गोलंदाजी क्वालिटी दर्जाचं आतापर्यंत आपण पाहायला मिळालं. वीरू आणि सुमित म्हात्रे हे 2 गोलंदाज फलंदाजांसाठी थोडीशी डोकेदुखी हेड एक ठरले गेलेत. पुन्हा एकदा वीरेंद्र. यावेळेस लेग ब्रेक आपण पाहतोय. मागील चेंडू आपण जर बघितला तर फास्ट अँड फ्युरियस आणि यावेळेस आपण पाहतोय लेग ब्रेक. पूर्णपणे बोटा आपली रोल केली होती. हे व्हेरिएशन फारच महत्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावरती एक गोलंदाज म्हणून आणि तेच करतोय. म्हणूनच म्हटलंय ना व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. पुन्हा द वीरू. यावेळेस बॅटची एज बहारी किनारा आणि त्याला विकेट किपरचा सहारा. यावेळेस दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. सिद्धेश पाटील बॅक टू द डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण वीरूच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळालं. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतोय निलेश लहांगे. यावेळेस चांगल्या रीतीने आपण पाहतोय लेग ग्लान्स. 1 धाव जरूर मिळालेल्या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय निलेशने आणि या ठिकाणी मिळतील 2 धावा. 2 धावेसहित स्कोर कार्ड येथे जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत फक्त 2 धावा आणि त्याच्यामध्ये 1 विकेट. गोलंदाज वीरू चांगल्या रीतीची गोलंदाजी. तर निलेशला आपण पाहतो एक ॲबिलिटी बॅटर निलेश. यावेळेस गती आणि गतीने बीट झाला बॅटर. चांगल्या अनुषंगाची गती आपण पाहतो जनरेट करताना
विरूच्या माध्यमातून व्हेरिएशनचा वापर सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस त्याच्याकडे आहेत, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक त्याच्याकडे आहेत, फास्ट अँड फ्युरियस चेंडू आहेत आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहत आहेत. त्यावेळेस लेग ब्रेक पाहू शकाल. या षटकामध्ये पुन्हा एकदा 2 धाबा अनप्लेबल साबित झालाय. फक्त 2 धाबा व्हेरी इकॉनॉमिकल पाहायला मिळाला, कारण की विरूचं या ठिकाणी स्पेल परिपूर्ण झालाय. 12 चेंडू विरूने हाताळलेत आणि या 12 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा दिल्यात आणि त्याच्यामध्ये 1 विकेट नोंदवला गेलाय. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण. 3 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेर साई गणेश सातिवले हा संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. पहिला पुकार असेल या 2 संघांकरता. एका साईडनं साई एकता बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूनं जय आदिवासी महागाव अशा 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करून घ्यायचंय. गोलंदाज आपण पाहताय सुमित पुन्हा एकदा येताना. पहिला चेंडू निर्धाव जाताना आपण पाहतोय. फलंदाज सागर कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील यात काही शंका नाहीये. धावा येत नाहीयेत आतापर्यंत. आपण पाहतो हे 2 गोलंदाज क्वालिटी गोलंदाजी करताना वीरू अँड सुमित मात्रे. पुढील चेंडू यावेळेस देखील आपण पाहतोय टप्पे अचूक आहेत, गती आहे. अशाच पद्धतीने आपण पाहिलं एक अविनाश सिंग जम्मूचा प्लेयर आणि RCB या संघामध्ये त्याची वर्णी ही 60 लाखामध्ये लागली. संपूर्ण आयुष्य टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यामध्ये गेलं आणि IPL ऑप्शनच्या पूर्वी त्याने लेदर बॉल क्रिकेटने फक्त 3 सामने खेळले होते, परंतु 145च्या वरती स्पीड आणि योग्य टप्पा आणि याच कारणास्तव RCB या संघाने अविनाश सिंगला 60 लाखामध्ये वर्णी लावली. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सागरचा आपण पाहतोय. एक धाव मिळाले, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत. धाबांची गती जाऊन पोहोचलंय 7 रन 7 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या रीतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालाय. मोठे फटके खेळू देत नाहीयेत फलंदाजांना. 2 गोलंदाज आपण आतापर्यंत बघितले. विरुद्ध स्पेल फक्त 4 धावा 1 विकेट आणि तदनंतर सुमित मात्रे 2 युवा गोलंदाज पूर्णपणे प्रभावित केलंय या मॅच मध्ये. या षटकातील 4था चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट समोर निलेश. यावेळेस ऑन साईडला पुन्हा चेंडू निघून चाललाय. 1 धाव या ठिकाणी मिळेल निलेशला. एकाच धाबेवरती सॅटिस्फाईड होतोय आणि प्रोग्रेस कार्ड वरती 8 धावा लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय षटक क्रमांक 4 मधील आणि 8 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे या 4थ्या षटकातील. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सुमित मात्रे इज ऑन बॉलिंग स्टान्स. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय फलंदाज सागर. यावेळेस खडे खडे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फुटवर्क रीड केला आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर केला. पूर्णपणे माइंड रीड करताना या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सुमित मात्रे याला. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. आतापर्यंत आपण चेक केलं तर सुमित मात्रेचं स्पेल 11 चेंडू हाताळले गेलेत आणि या 11 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा दिल्यात आणि 1 विकेट हा नोंदवलाय. तोच सुमित मात्रे आपल्या स्पेलमधील अंतिम चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला बीट केला चेंडूने. डीप कव्हरमध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या ठिकाणी आणि 2 धाबे सहित स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावरती. 10 रन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ येथे झालाय समाप्त आणि 4 षटकानंतर आपण पाहत आहेत साई गणेश सातिवले संघ 10 धावा. येथून 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये आयडियल स्कोर जर आपण बघितलं तर 30+, 35+, 40+ येथे करावं लागेल या मैदानावरती खेळताना. आता मात्र रिस्क घ्यावी लागेल. म्हणतात ना, आपण जेव्हा कोणत्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेतो तेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये परफेक्ट बनत जातो. म्हणूनच म्हटलंय ना, आयुष्यात रिस्क जोखीम पत्करा. जिंकला तर नेतृत्व कराल आणि हारला तर मार्गदर्शन कराल आणि ती रिस्क घ्यावी लागेल या 2 फलंदाजांना. धावा आहेत 10. 4 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण
षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज येतोय आदित्य. गोलंदाज आदित्य मात्रे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाले. दहा धाबा धाव फलकावरती आहेत. धावांची गती पूर्णपणे या ठिकाणी स्थिरावली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित समन्वय होत नाहीये. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. सागर धानबाईंनी सांगितलं की मला स्ट्राईक घ्यायची आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य आतापर्यंत चांगली गोलंदाजी. विरूला आपण बघितलं P1 मध्ये 2 धावा. सुमित मात्रेला बघितलं P2 मध्ये 2 धावा 1 विकेट. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा वीरू 2 धावा आणि 1 विकेट. षटक क्रमांक 4 मध्ये सुमित मात्रे 4 धावा. षटक क्रमांक 5 आदित्य. यावेळेस चेंडू हवेत आपण पाहतो. मिस टायमिंग स्ट्रोक आणि या ठिकाणी झेल टिपण्याची संधी होती परंतु झेल गॅदर होणार नाहीये. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करतायत हे 2 फलंदाज. धावांची गती जाऊन पोहोचते. या 2 धावेसहित स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 13 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज आदित्य याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदित्य मात्रे षटक क्रमांक 5. 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्या, धावा लागल्या 13. या षटकातील चौथा चेंडू. यावेळेस बॅटची एज आणि यावेळेस आपण पाहतोय कॉट बिहाइंड होताना साई एकता बिरवाडी आणि जय आदिवासी महागाव संघ आपण रिपोर्टिंग करून घ्यायचंय याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका साईडनं साई एकता बिरवाडी आणि जय आदिवासी महागाव अशा 2 संघांमध्ये नेक्स्ट बॅटल ही पाहायला मिळते. धावांची गती जर आपण चेक केली तर धावां पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 13 रन या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर विक्रांत ठाकूर अर्थात चिनू पाहायला मिळतील साई एकता बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. तेरा धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आदित्य यावेळेस पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती या षटकातील 5वा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट भूषण. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. फ्लाइंग स्लीप मध्ये प्रयत्न चांगले केले होते. 1 धाव जरूर मिळते. एका धावेसहित स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलं आहे 14. या आकड्यावरती 14 रन स्कोर कार्ड आपण पाहत आहेत. सुंदर रीतीने ही क्रिकेट स्पर्धा सरकार चषक 2023चा रण संग्राम क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहेत. पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य अग्रमानांकित स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस सुंदर रीतीने हे षटक परिपूर्ण करताना आपण बघितलं 5 षटकांचा खेळ येथे झालाय समाप्त. धावा लागल्या साई गणेश सातिवली संघाच्या 14. लोएट स्कोर आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये येथे 15-20 धावा जमवण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात असेल. 14 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला टॉस साठी यायचंय साई एकता बिरवाडी आणि जय आदिवासी महागाव. सहावं आणि अंतिम षटक गोलंदाज दिशांत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुंदर रीतीने या ठिकाणी टॅप केलंय विरूला आपण पाहतोय डीप पॉइंट मध्ये.
एक धाव जरूर मिळते. एखादा सहित स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 15. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण आतापर्यंत आपण पाहिलंय. खेळपट्टी ही पूर्णपणे गोलंदाजांच्या प्रेमात पडली गेलाय. यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न. एक गोलंदाज म्हणून फुटवर्क रीड करणे फलंदाजाचा फार महत्वाचं असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगल्या अनुषंगाने 2 चेंडू आतापर्यंत परिपूर्ण करताना दिशांत याला आपण पाहतोय. या षटकातील पुढील चेंडू तिसरा. यावेळेस लेग ब्रेक होताना आपण पाहतोय. चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये येतोय आणि यावेळेस एक धाव या ठिकाणी मिळते. एखादा सहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. यावेळेस डायरेक्ट हिट आणि परतावं लागतंय फलंदाजाला तंबूकडे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. धन्यवाद डीजे. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय देवेंद्र सरांच्या माध्यमातून या ठिकाणी परिपूर्ण करताना आपण पाहत आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज दिशांत. सुरेख चेंडू आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी लाईनअप आतापर्यंत पाहायला मिळाली सातपाटी 11 या संघाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू गोलंदाज दिशांत. यावेळेस देखील आपण पाहतोय इनिंग ब्रेक. अवघ्या 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 17 धावेचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवण्यात आलंय.
पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सागर धानुबा एका साईडने तर दुसऱ्या साईडनं वीरेंद्र बाबरे अर्थात वीरू याला आपण पाहतायत फलंदाजी करताना ओपनिंग पेअर. यावेळेस आपण पाहतोय झेल सुटलाय, एक धाव मिळाले. अशा प्रकारचे झेल या ठिकाणी पकडणे फारच आवश्यक असेल. दुसऱ्या साईडनं सनीला आपण पाहतोय. तीन चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. पुढील चेंडू यावेळेस चांगले अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहतोय सागर याला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी एक धाव जरूर परिपूर्ण करताना आपण पाहतोय. क्वालिटी दर्शवले गेले सागरच्या माध्यमातून ॲज अ बॉलर. 2 धाव फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. P1चे षटक आहे. चांगल्या रीतीने सुरुवात मिळवून देणे आवश्यक आहे कारण की छोटी टोटल डिफेंड करताना. यावेळी स्विच हिटचा प्रयोग. वीरू क्लासिक फटका. चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. सरकार चषक चौकार. धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा सागर धानुबा. यावेळेस ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा चौकार येतोय. 10 धावा फलकावरती. गोलंदाज पंकज पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. यस बीमर बॉल. टोटल 5 धावा मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आहे 15 या आकड्यावरती. विजयाकरता आव्हान आपण बघितलं तर 17 येथून 2 धावेचं टार्गेट समोर. फ्रीड सिग्नल आहे. नेक्स्ट मॅच साई एकता बिरवाडी विरुद्ध जय आदिवासी युवा शक्ती महागाव अशा 2 संघांमध्ये. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयोग आपण पाहतोय. 1 धाव परिपूर्ण केली. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय. सातपाडी 11 संघ विन होतोय. अभिनंदन अँड हार्ड लक. साई गणेश सातिवले.